गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। एक दिवस अगोदर परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन आनंदाने घरी परतलेल्या 17 वर्षीय तेजलवर नियतीने दुसऱ्याच दिवशी झडप घातली। नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत तेजल प्रधानीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील गंभीर जखमी असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ढोरेगाव शिवारातील शिवना नदीच्या पुलाजवळ हा भीषण अपघात घडला। तेजल काकासाहेब प्रधान, वय वर्ष 17, राहणार आंबेलोहळ, तालुका गंगापूर असे मयत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे, तर काकासाहेब गिरजाबा प्रधान, राहणार आंबेलोहळ, तालुका गंगापूर, वय वर्ष 46 असे गंभीर झालेल्या वडिलांचे नाव आहेत। काकासाहेब ही आपली मुलगी तेजल हिला घेऊन दुचाकीवरून बगडी येथे नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते। दुपारी छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगाव शिवारात शिवना नदीच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले। तेजल ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती। तिने 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवून यशाला गवसणी घातली होती। सध्या ती शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होती। गुरुवारीच तिने प्रथम वर्षाचा शेवटचा पेपर दिला होता। सुट्ट्या लागताच आणि परीक्षा संपल्याचा आनंद साजरा करत असतानाच 24 तासाच्या आत तिचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।